नमस्कार मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या UPSC व MPSC ऑनलाईन एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आपल्याला माहिती असेलच, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 81 पदांची जाहिरात आलेली आहे। त्यामध्ये 3 प्रमुख पदं आहे। पहिलं पद आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, ग्रुप ए ची पोस्ट आहे ही। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे समाज कल्याण अधिकारी आणि तिसरी ती गट ब ची पोस्ट आहे आणि गृहप्रमुख ही सुद्धा गट ब ची पोस्ट आहे। सो या आधीची जी 2 पदं आहेत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ग्रुप ए आणि समाज कल्याण अधिकारी ग्रुप बी, या दोनही पदांच्या सिलेबस आणि बुक लिस्टबद्दल आपण माहिती बघितली। त्यानंतर एक तिसरं जे पद आहे गृहप्रमुख गट ब चं, या पदाची आपली सिलेबस आणि बुक लिस्टबद्दलची माहिती बघायची राहिलेली होती। सो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हे गट ब चं पोस्ट आहे। बरेचदा गृहप्रमुख म्हटलं की आपल्याला हॉस्टेल आणि त्याचे वॉर्डन असं एक त्या संदर्भातलं जजमेंट येतं, परंतु स्थिती अशी नाही आहे। हॉस्टेलला जे वॉर्डन असतात ते गृहपाल असतात। गृहपाल ही जी पोस्ट आहे ही नॉन गॅझेटेड ग्रुप बी ची काही ठिकाणी किंवा ग्रुप सी ची पोस्ट आहे, परंतु गृहप्रमुख ही जी पोस्ट आहे ही पोस्ट गॅझेटेड पोस्ट आहे। गॅझेटेड क्लास 2 म्हणजे ग्रुप बी ची पोस्ट आहे। सो साधारणतः जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या 10-12 हॉस्टेलच्या पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनचं व्यवस्थापन, प्रशासकीय व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन आणि ॲडमिनिस्ट्रेशन अशा पद्धतीचं या पोस्टचं जे आहे हे डेजिग्नेशन आणि कामाचं स्वरूप असतं। सो गृहप्रमुख म्हणजे हाऊस मास्टर या पदाची 18 पदांची ही जाहिरात आलेली आहे। सो या पात्रतेचा निकष काय आणि त्यालाही पण थोडं आपण बघून घेऊ काही मित्रांचे अजूनही, कारण स्पेशल एज्युकेशन आणि अनुभवाचे निकष असल्यामुळं विद्यार्थी मित्रांचा संभ्रम याच्यामध्ये होतो आहे। सो तो पण आपण पार्ट बघून घेऊ आणि नंतर मग सिलेबस आणि बुक लिस्ट या संदर्भानं काय बुक्स आपल्याला वाचायचे आहेत किंवा आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून ऑनलाईन बॅचसुद्धा आपण याची 23 तारखेपासून सुरू करतो आहे। सो त्या संदर्भातले डिटेल्स जे आहेत ते आपण बघून घेऊ। सो पुढे जातो आहे आपण। यासाठी आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून 23 मे पासून आपली बॅच चालू होत आहे। सायंकाळी 7 वाजता ही बॅच असणार आहे। ही बॅच 3ही पदांसाठी आपली बॅच असणार आहे। ॲसिस्टंट कमिशनर समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या 3ही पदांची, म्हणजे पहिले 2 पदं आणि गट ब चं गृहप्रमुख असं 3ही पदांची ही बॅच असणार आहे, जी लाईव्ह असणार आहे बॅच। त्यानंतर याच्यामध्ये रेकॉर्डेड बॅचची पण व्यवस्था आहे, जे लेक्चर्स आपले होतील त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा असतील। त्यानंतर त्याच्या टेस्टसुद्धा होतील आणि मॉक इंटरव्ह्यू, म्हणजे एक कंप्लीट प्रिपरेशन या संदर्भातल्या या 3ही बॅचच्या साठी आपल्या आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून करून घेतली जाईल। ओके, सो आपण या संदर्भातले कुठलेही डिटेल्स किंवा बॅचच्या रिगार्डिंग काही माहिती आपल्याला हवी असल्यास हे संस्थेचे 3 कॉन्टॅक्ट नंबर आहे। हे संस्थेची आपली वेबसाईट आहे akarfoundation.org आणि गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही आकार फाउंडेशन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता। या ॲपलासुद्धा हे 3ही कोर्स अवेलेबल आहेत। चला तर मग आपण आता गृहप्रमुख या पदाच्या संदर्भानं थोडक्यामध्ये पात्रतेचे निकष समजून घेऊ, त्यानंतर सिलेबस याचा जो आहे तो समजून घेऊ। टोटल 18 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो। यामध्ये सर्वसाधारण 13 पदांसाठी वॅकन्सी आहे आणि 5 पदं हे महिलांसाठी राखीव असून अनाथ दिव्यांग उमेदवारासाठी 1 पद राखीव आहे। पात्रतेच्या आणि आरक्षणाच्या संदर्भात शासनाकडून ज्या काय आरक्षणाच्या पदांची मान्यता किंवा मंजुरी मिळाली त्याप्रमाणे आयोगाने ही जाहिरात दिलेली आहे। परीक्षा होण्याच्या अगोदर जर यात काही बदल झालेला शासनाकडनं कळवल्या गेला तर पदसंख्येमध्ये वाढसुद्धा होऊ शकते। सो कॅटेगरीचे काही उमेदवार असतात की माझ्या कॅटेगरीला जागा नाही, मग मी फॉर्म भरू का, तर त्या उमेदवारांना माझं सांगणं असेल की आपण फॉर्म भरू शकता। प्रत्येक कॅटेगरीचा उमेदवार हा ओपनमध्ये कन्सिडर होतो, सो तुम्हीसुद्धा फॉर्म भरू शकता। इथे एक महत्त्वाची बाब आपल्याला 5.6 लक्षात घ्यायची आहे। महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ जर त्यांना घ्यायचा असेल तर SC आणि ST हे 2 संवर्गातल्या महिला सोडून इतर सर्व संवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर
आणि महाराष्ट्राचा अधिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट लावणं किंवा ते नमूद करणं अनिवार्य आहे. 5.6 जाहिरातीतला काळजीपूर्वक लक्ष देऊन आपण समजून घेतला पाहिजे, तरच आपल्याला महिला आरक्षणासाठी असलेल्या जो काही कोटा आहे किंवा जागा आहे त्याचा लाभ घेता येईल. दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात एक जागा आहे मित्रांनो. सो इथे आपल्याला संगणक म्हणजे आत्ताचं नवीन जे काय फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमधलं 40% जास्त दिव्यांगत्व असलेलं प्रमाणपत्र आवश्यक आहे. सो सिव्हिल सर्जनचं ते सर्टिफिकेट आपल्याकडे फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या अगोदरचं असलं पाहिजे. सो जे काही डॉक्युमेंट आपण दावा करतोय ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला मुलाखतीच्या अगोदर जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेला सादर करायचे असतात. त्यामुळे आत्ताच आपण त्याचं सगळी खात्री करून घेतली पाहिजे. वेतन श्रेणीमध्ये S15चं स्केल आहे. याला 41,800 ते 1,32,300 ही वेतन श्रेणी आहे. म्हणजे जॉईनिंग नंतर अराऊंड 70,000च्या जवळपास ही सॅलरी राहू शकते. इतर जे भत्ते आहेत किंवा निवास व्यवस्था, व्हेकल व्यवस्था, ह्या सगळ्या व्यवस्था आणखी ज्या देय असतात त्या या पदासाठी क्लास 2साठी ज्या असतात त्या आहेतच. पुढचा वयोमर्यादेचा निकष इथे महत्त्वाचा आहे. यातले 2-3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. ओपनसाठी 20 ते 38 पर्यंत, ओपनसाठी 20 ते 38. रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 20 ते 43 पर्यंत आहे. इथे जर प्रावीण्यपात्र खेळाडू असेल तर ते ओपन असो की रिझर्व्ह असो त्यांनासुद्धा 43 आहे. माजी सैनिकांसाठी प्रत्येक ठिकाणी 3-3 वर्ष प्लस होतील आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 इयर्सपर्यंत फॉर्म भरता येतो. इथे 7.2.1 लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही. याचा अर्थ वयोमर्यादा जास्त असलेला गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये असलेला जो कॅन्डिडेट आहे तो फॉर्म भरू शकतो. म्हणजे जसं 43, एखाद्याचं वय 45 जरी असेल तरी ते फॉर्म भरू शकतात. त्यांना उच्च वयोमर्यादेची अट लागू नाही. शासन सेवेत असलं पाहिजे मात्र. आणि 7.26 हे 2.6 लक्षात घ्या. इथे 3 मार्च 2023चा GR आहे. या GRनुसार कमाल जी वयोमर्यादा आहे त्यात 2 वर्ष जे आहे हे शिथिल करण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 इयर्स एक्स्ट्रा तुम्ही पकडायचे. ओके. सो अशा पद्धतीनं म्हणजे हे इकडं 2 + हे 3 झालंच आहे आणि इकडे हे 2 अशा पद्धतीनं 2 वर्ष शिथिल असेल. कोविडच्यामुळं हे 2 वर्ष जे आहे ते वाढवून देण्यात आलेले आणि त्या 2 वर्षात जाहिरातही काढता आली नव्हती आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची संधी जाऊ नये, कोणी एसबार झालं असेल तर त्यांनाही फॉर्म भरता यावा, हा त्यामागचा हेतू. आता गटप्रमुख पदासाठी गृहप्रमुख गट ब पदासाठी, हाऊस मास्टर ग्रुप B पदासाठी कोण पात्र आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे आणि अनुभवाचा निकष काय आहे. शैक्षणिक अर्हतामध्ये बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ अँड ॲग्रिकल्चर म्हटलं आहे इन ॲटलिस्ट सेकंड क्लास. म्हणजे आपली बॅचलर डिग्री आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर किंवा लॉमधली असली पाहिजे. हा झाली पहिली पात्रता. दुसरी पात्रता काय सांगते, अ डिग्री इन एज्युकेशन ऑफ अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर ॲन इक्विलंट क्वालिफिकेशन. म्हणजे आपली डिग्री असली पाहिजे, एकतर आपली बॅचलर डिग्री असली पाहिजे आर्ट, कला, सायन्स, विज्ञान, कॉमर्स, वाणिज्य, लॉ, विधी किंवा कायदा आणि ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी यातली पदवी असली पाहिजे आणि त्यासोबत आपल्याकडे बॅचलर एक डिग्री असली पाहिजे इन एज्युकेशन. डिग्री इन एज्युकेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल B.Ed आहे, M.Ed आहे, M.A. इन एज्युकेशन आहे किंवा M.Phil इन एज्युकेशन आहे, M.Ed PhD इन एज्युकेशन आहे. सो ह्याला डिग्री असं म्हणायचं. सो हे 2 क्वालिफिकेशन झाले. आणि तिसरा अनुभवाचा निकष इथे महत्त्वाचा आहे, हॅव नॉट लेस दॅन 5 इयर्स टीचिंग, हॅव नॉट लेस दॅन 5 इयर्स 5 वर्ष टीचिंग म्हणजे शिकवण्याचा, अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑर पण टाकलं इथे, टीचिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशनही चालेल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन ॲन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजे प्रशासकीय कामकाजाचा शैक्षणिक संस्थेतला अनुभवसुद्धा चालेल. सो टीचिंग 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके. आता इथे एज्युकेशनमध्ये काही असे उमेदवार असू शकतात
की ज्यांचं D.Ed झाले, D.Ed झाले, व पुढे त्यांचं ग्रॅज्युएशन समजा कल्पना करा BA किंवा BSc पण झाले आणि पुढे त्यांनी B.Ed पण केले आणि 5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स पण आहे, असे कॅन्डिडेटसुद्धा फॉर्म भरू शकतात. कारण त्यांनी अनुभवाचा निकष B.Ed नंतर 5 वर्षाचा अनुभव असं म्हटलेलं नाही, फक्त असं म्हटलं आहे हॅव नॉट लेस दॅन 5 years टीचिंग एक्सपिरियन्स म्हटलं आहे, ओके, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्ससुद्धा म्हटलं आहे. पण केवळ BA D.Ed वाला नाही भरू शकत, ठीक आहे, ही बाब इथे लक्षात घ्यायची. B.Ed कंपल्सरी आहे, B.Ed म्हणा, M.Ed म्हणा, एज्युकेशनमधली डिग्री म्हटलं आहे. D.Ed जे आहे ही डिग्री नाही, हे डिप्लोमा आहे, डिप्लोमा आहे, क्लिअर असेलच तुम्हाला. प्राधान्य कशाला दिलं जाईल? प्रोव्हाइडेड प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट possessing मास्टर डिग्री इन आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चर, जे त्यांनी सांगितलेलं होतं त्यात जर त्यांचं मास्टर असेल तर त्यालासुद्धा प्राधान्य दिलं जाईल. शैक्षणिक अर्हता कधी गणली जाईल? तर फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकाला, म्हणजे अपियर कॅन्डिडेट चालणार नाहीत. अनुभवाच्या दाव्यासंदर्भात जे कोणी अनुभवाचा दावा करणार आहे, अनुभव इथे कंपल्सरीच आहे गृहप्रमुख पदासाठी, त्याच्यामध्ये आयोगाने सांगितलं आहे की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीला अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने नेचर ऑफ जॉब जो आहे, म्हणजे जॉबचं जे नेचर आहे, स्वरूप आहे, टीचिंग अँड किंवा ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असं नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. थोडक्यामध्ये गृहप्रमुख पदासाठी आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चरमधली सेकंड क्लास डिग्री पाहिजे, सेकंड क्लास डिग्री पाहिजे. नंबर 2 डिग्री इन एज्युकेशन पाहिजे. नंबर 3 5 वर्षाचा शिकवण्याचा म्हणजे टीचिंगचा किंवा प्रशासनाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शैक्षणिक संस्थेतला अनुभव असला पाहिजे, ठीक आहे. हे 3 बाबी आहेत आणि प्राधान्य MA केलेलं आहे त्याच डिग्रीमध्ये, आर्ट, सायन्स, कॉमर्स जे काही त्यांनी दिलेले होते त्यामध्ये, सो त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. आता आपण सिलेबसकडे वळण्याआधी एकदा निवड प्रक्रिया समजून घेऊ. निवड प्रक्रियामध्ये यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट होईल. आता मागची जी स्क्रीनिंग टेस्ट होती ती 150 मार्कांची होती आणि इंटरव्ह्यू असेल. इंटरव्ह्यू हा 50 मार्कांचा असेल. यापैकी तुम्हाला 41% मार्क्स घेणं अनिवार्य असेल, ओके. सो 150 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात ते मार्क्स, आणि 50 पैकी मुलाखतीचे 41% जास्त मिळाले पाहिजे. सो या दोन्हीचं टोटल होईल आणि त्यातून तुमचं फायनल सिलेक्शन होईल. जर मुलाखतीला 41% कमी मार्क्स पडले, 10.6 बघा, मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारसीसाठी विचार केला जाईल. शिफारसी म्हणजे काय? रिकमेंडेशन फॉर द फायनल सिलेक्शन. आता शासकीय सेवेत त्यांना नियुक्तीस हरकत नाही. सो इंटरव्ह्यूसुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे स्क्रीनिंग टेस्टसारखाच. आता आपण आजचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, अर्ज सादर करण्याची तारीख तुम्हाला माहिती आहेच, 5 जूनपूर्वी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहेत. आता याचा जो सिलेबस आहे तो जरा समजून घेऊ. या परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नेचरचं असेल. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये क्वेश्चन आणि त्याला खाली 4 पर्याय, ओके. चाळणी परीक्षा म्हटलं याला. आता चाळणी परीक्षा का म्हटलं आहे तर त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे, आता कल्पना करा की समजा 40,000 उमेदवारांनी फॉर्म भरले. आता ह्या 40,000 उमेदवारांना मुलाखतीला कसं बोलवणार, आणि म्हणून पूर्वपरीक्षा ज्या असतात, जसं राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, कंबाईन पूर्वपरीक्षा आहे किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्वपरीक्षा आहे, या पूर्वपरीक्षा त्याचसाठी असतात की विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग होईल आणि त्यातून ॲक्च्युअल ॲप्टिट्यूड असलेले, ॲक्च्युअल त्या एज्युकेशन किंवा त्या क्वालिफिकेशनला पात्र असलेले उमेदवार पुढे घेता येईल आणि मग जे काही मिनिमम स्टुडंट्स राहतील त्यांच्या मुलाखती घेतल्या जाईल. राज्यसेवा किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला मेन्स एक्झाम पण राहते. चला, वेळ किती राहील? 90 मिनिटाचा राहील. माध्यम मराठी असणार आहे. दर्जा याचा पदवीचा असणार आहे. आता आपण सिलेबस लक्षात घेऊ. सिलेबसचे मेन कंपोनंट लक्षात घेऊ. अध्यापन अभियोग्यता म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये अध्यापन म्हणजे टीचिंगचे काय काय बिंदू असतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. म्हणजे अध्यापनाच्या पद्धती आहे, त्याची वैशिष्ट्य आहेत किंवा साधनं आहेत किंवा त्याच्या मूल्यमापनाच्या पद्धती आहे, ज्याला इव्हॅल्युएशन मेथड्स असं म्हणतो आपण.
दुसरा पॉईंट आहे संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड. आता संशोधनामध्ये काय काय कंपोनंट्स आहेत की ज्याच्यावर शिक्षकाचा, आता B.Ed झालं आहे त्यांचं, M.Ed झालं आहे, तेव्हा त्याचा अभ्यास असतोच. त्याचा अर्थ काय, संशोधनाचे काय टप्पे असतात, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, त्याचं नीतिशास्त्र काय आहे, निबंध म्हणजे काय, लेखन म्हणजे काय, किंवा चर्चासत्र म्हणजे काय, परिषद म्हणजे काय, परिसंवाद म्हणजे काय, प्रबंध लेखन म्हणजे काय, असे विविध बिंदू त्याच्यावर आहे. वाचन आकलन म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आता याच्यामध्ये एखादा उतारा आहे किंवा त्याच्यावर आधारित प्रश्नांचा संच आहे. जसं 10वीला आपल्याला होतं सीन पॅसेज, अनसीन पॅसेज आणि त्याच्याखाली प्रश्न होते, तसंच हे वाचन आकलन म्हणजे एखादा पॅसेज वाचून किती आपल्याला त्याच्यावर उत्तरं देता येतात. सो पहिला जो सेक्शन आहे हा पहिला सेक्शन टीचिंग आणि सोशल म्हणजे एज्युकेशन आणि सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अध्ययन म्हणू, त्याला 95 मार्काचं वेटेज दिलं आहे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट 65 to 70% वेटेज याला दिलेलं आहे. पुढे काही कंपोनंट आहेत आणखी याच्यामध्ये. संप्रेषण आहे. संप्रेषण म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, त्याचं स्वरूप काय, वैशिष्ट्य काय, प्रॉपर्टीज काय, त्याचा प्रकार काय, किंवा इतर परिणामकारक संप्रेषण म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं असतं, त्याचे काय प्रकार असतात. पाचवा आहे आधार सामग्री म्हणजे बेस मटेरियल मिनिंग म्हणा किंवा आधार सामग्रीचे स्रोत काय आहेत. सातवा पॉईंट आहे माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्याचे अर्थ, त्याचा फायदे, सर्वसाधारण संक्षिप्त रूप किंवा परिभाषा आहेत त्याच्या, किंवा ईमेल किंवा मूलभूत आधार काय आहेत त्याचे. ओके, सातवं आहे लोकसमुदाय व पर्यावरण. ओके, पॉप्युलेशन अँड एन्व्हायरमेंट हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, आणि त्यातल्या त्यात आता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग म्हटलं तर वंचित उपेक्षित घटकाच्या कल्याणाचं दायित्व या विभागाकडे असतं. ओके, मग आता लोकसमुदाय आणि पर्यावरण आहे, प्रदूषणाचे स्रोत आहेत, प्रदूषणाचे घटक आणि त्याच्यावर मानवी काय घटक कारणीभूत आहेत किंवा त्याचे काय परिणाम होतात, नैसर्गिक ऊर्जा आणि संसाधनं आहेत, नैसर्गिक आपत्ती, त्या आपत्तीचं व्यवस्थापन इत्यादी बिंदू यामध्ये येतात. पुढचा जो पॉईंट आहे 8वा, त्या 8व्या पॉईंटमध्ये आहे उच्च शिक्षण पद्धती, शासन, राजनीती व प्रशासन, हायर एज्युकेशन सिस्टम, गव्हर्नन्स, पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. आता भारतातील उच्च शिक्षण आणि त्यातील संशोधन म्हणजे उच्च शिक्षणाच्या कोणकोणत्या संस्था आहेत, संशोधनाचे काय काय त्याच्यामध्ये बिंदू आहेत, औपचारिक आणि दूरशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण इत्यादी. म्हणजे आता फॉर्मल एज्युकेशन, डिस्टन्स एज्युकेशन, त्यानंतर इकडे आपण वोकेशनल म्हणू किंवा मग टेक्निकल अँड जनरल एज्युकेशनसुद्धा म्हणून. शिक्षणाचे मूल्य, आता आपल्याला माहिती आहे जुनं जे आपला 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं की जे त्या काळात नरसिंह राव असतील किंवा राजीव गांधी यांच्या योगदानाने मांडलं गेलं, ते शिक्षण जे धोरण होतं ते पुढे आत्ता आपण 2020ला बदलायचं ठरवलं होतं. कोविडमुळे याच्यात 2 वर्ष गेली, आता ते इम्प्लिमेंट होणार पुढे. मग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे किंवा नवीन शिक्षण नीती म्हणू आपण किंवा धोरण म्हणू, ती काय आहे, त्यात कोणकोणते बदल झाले, काय फरक तुम्हाला जाणवतोय, पॅटर्नमध्ये फरक पडला आहे का, असे अनेक प्रश्न त्या संदर्भाने येऊ शकतात. गृहविज्ञान, होम सायन्सचा पण पार्ट याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण तुम्ही गृहप्रमुख म्हणून तिथे आहात. तसं आपल्या घरचं गृहविज्ञान जे आहे, होम सायन्स, हे महिला ज्या आहेत आपल्या कुटुंबातल्या आई असतील, ताई असतील, दिदी असतील, त्या सगळ्याच सांभाळतात. पण गृहप्रमुख म्हणून ज्या वेळेला तुम्ही नियुक्त व्हाल त्यावेळेला तिथलं जे काही अनेक हॉस्टेल्स आहेत की त्या हॉस्टेलला राहणारे जे शेकडो विद्यार्थी आहे त्याचे एक प्रमुख गार्डियन म्हणून आपल्याला तिथे भूमिका असणार आहे. सो म्हणून घरात जसं आपल्या सगळ्या पालक म्हणून आपण सगळ्या जबाबदाऱ्या रोल्स निभावतो, तसा तिथे फार मोठा रोल, रिस्पॉन्सिबल, मी असं म्हणेल ॲन्सरेबल रोल आहे तो. त्यात काही गल्लत झाली तर त्याच्या तिथे माफी नाही आहे. सो म्हणून मग त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाचं आहे. पोषण आहार, त्याचे मूलघटक कोणते आहेत किंवा इतर त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे घटक, उपचारशास्त्रीय पोषक आहार म्हणा, अशा अनेक बाबतीचे प्रश्नसुद्धा यावर विचारले जाऊ शकतात. आता त्यातला एक पुढचा पॉईंट आहे समाजकार्य, सोशल वर्कच्या संदर्भात. आता सोशल वर्कमधले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. व्यक्तीचं आयुर्मान आणि मानवी अभिवृत्ती व विकास, त्यानंतर मग भारतीय सामाजिक समस्या असतील, त्याच्या संकल्पना असतील किंवा त्यातील कारक घटक किंवा विश्लेषण असेल,
दुसरा पॉईंट आहे यातला महत्त्वाचा, सामाजिक समस्यांच्या बाबतीत हस्तक्षेप. ओके. त्यानंतर तिसरं आहे कुटुंबाच्या किंवा लोकसंख्या शास्त्रीय सामाजिक परिस्थितीतील बदल. आता यात स्त्रियांची संख्या आहे, स्त्रियांचं सबलीकरण आहे, युवक आहेत, मग त्यानंतर ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागामध्ये कुपोषणाच्या समस्या आहेत, त्या संदर्भात काय शासनाच्या उपाययोजना चालू आहेत, केंद्राच्या उपाययोजना, राज्याच्या उपाययोजना. लोकसंख्या म्हटलं तर फार विशाल टॉपिक आहे. आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननी असं जाहीर केलं की भारत हा जो आहे म्हणजे इंडिया इज द लार्जेस्ट पॉप्युलेशन कंट्री ऑफ द वर्ल्ड. मग हे जे आहे आज भारताकडे एक म्हणजे मनुष्यबळाचं तरुण यूथ किंवा यंग ह्युमन रिसोर्सेस म्हणून जग बघतंय. आज जगातल्या अनेक कंपन्या ह्या भारतामध्ये येऊन त्याचं इथे येऊन प्रोडक्शन करण्याचा विचार का करत आहे. आता मागे ते आयफोन कंपनीचे CEO इथे येऊन गेले. त्याचं कारण आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे. ओके. आणि ही एक जागतिक दृष्टिकोनातनं भारताच्या लोकसंख्ये दृष्टीनं चांगली बाब आहे की इथे आपल्याला त्या दृष्टिकोनातनं रोजगार निर्माण होईल. सो अशा अनेक बाबतीमध्ये लोकसंख्या म्हटलं मग आता आपण थोडं ग्लोबली विचार केला. आता आपल्याला बेसिकपासून विचार करावा लागेल. मग आपली लोकसंख्या, मग त्यात स्त्री पुरुष समानता तुलना करा, सेक्स रेशिओ कसा आहे, कुठे सेक्स रेशिओमध्ये कमतरता जाणवते तुम्हाला, मग राज्यावार स्थिती काय, जिल्हावार स्थिती काय. ओके. त्यानंतर शिक्षण असेल, साक्षरता असेल, दारिद्र्य असेल, कुपोषण असेल, मग त्या संदर्भानं शासनाच्या विविध योजना आहे, राज्य केंद्र, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे प्रामुख्यानं करावा लागतो. ओके. आता पुढचा एक थोडंसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे याच्यामध्ये, प्रशासकीय नियम सुविधा याचं ज्ञान, नॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स अँड फॅसिलिटीज. आता शासकीय वसतिगृहाच्या उद्देशाचं पालन आहे ना. मग आता शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तिथे जे विद्यार्थी येतात, शैक्षणिक मागासले पण असतं, अनेक विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात शिक्षण उपलब्ध होत नाही, तर ते त्यांचं जे मागासलेपण आहे ते दूर करणे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यानंतर त्यांच्या गळतीचं प्रमाण कमी करणे, शैक्षणिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे. म्हणजे जो विद्यार्थी येतो तो विद्यार्थी वसतिगृहाला तोच येतो की ज्या विद्यार्थ्याला गावात शिक्षणाची सुविधा नाही आहे किंवा त्याला ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा बऱ्याचदा पूर्ण होत नाही. म्हणजे मलासुद्धा सांगायला इथे म्हणजे मुद्दाम नमूद करायला आवडेल की मी 6व्या वर्गापासून हे मागासवर्गीय वसतिगृहातच शिकलो. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी तुम्हाला मिळतील असे की ज्यांनी उच्च शिक्षणापर्यंत म्हणजे वसतिगृह होते म्हणून शिक्षण झालं. जर वसतिगृह नसते तर कदाचित 5वी 6वी 7वीत शिक्षण सुटलं असतं. तर आज जी काय छोटा मोठा आपल्याला विकास करता आला तो सुद्धा करता आला नसता. अशा असंख्य उदाहरणं तुम्हाला तुमच्या अवतीभोवती मिळतील. म्हणून गृहप्रमुख म्हणून किती मोठी जबाबदारी आहे. दुसरं आहे प्रशासकीय जबाबदारी आहे, म्हणजे कार्यालय प्रमुख म्हणून काम आहे, वसतिगृहाचं व्यवस्थापन आहे, प्रशासकीय व्यवस्थापन आहे, तिथलं आर्थिक व्यवस्थापन आहे. आता प्रशासकीय पोस्ट कोणती राहू द्या, तिथे त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे हा पार्ट तिथे असतोच. तिथलं कर्मचाऱ्यांचे पगार आहे. आता इथे गृहप्रमुख आहे तर मग विद्यार्थी तिथे निवासी असणार आहेत, शिक्षणाच्या सुविधा आहे, निवास, भोजन, ह्या सगळ्या सुविधा तिथे आहे. सुखसुविधांचं फॅसिलिटीज कोणत्या आहे, त्याचं सुपरविजन आहे, त्याचं रोल ऑफ पॅरेंटिंग लाईक म्हणजे एक पॅरेंट्स म्हणून तुम्हाला तिथे काम करायचं आहे, हा सुद्धा त्या सिलेबसचा भाग आहे, ज्याला 15 मार्कांचं वेटेज जे आहे ते दिलेलं आहे. पुढे आहे मानसिक व बौद्धिक विकास, नवीन उपक्रम राबवणे, अंशकालीन संस्थांची मदत घेणे, डिसिप्लिन शिस्त पालन आहे, व्यक्तिमत्व विकास करणे विद्यार्थ्यांचा, आवश्यक कौशल्य आहेत त्यांच्या म्हणजे जे अडॉप्टिंग द रिक्वायर्ड स्किल्स. आता हे सगळं डिटेल मी तुम्हाला आकारचं जे आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC MPSC त्याला शेअर करतो आहे. ओके. चला पुढे आपण जातो आहे आणि ते यातला एक 20-20 मार्काचा आणखी कंपोनंट आहे सामान्य अध्ययन जनरल स्टडीज. ओके. जनरल स्टडीज आणि त्यात जागतिक व भारतातील चालू घडामोडी. ओके. सो आधीचा जो शैक्षणिक मला तुम्हाला बुक सांगायचे राहून गेले, सो ते मी ॲपला आणि आपल्या आकार फाउंडेशन ॲपला तर टाकेलच, पण कोणी असेही विद्यार्थी मित्र इथे राहू शकतात की ज्यांना या लेक्चरमध्येच बुक सांगितलेले जास्त सोयीचे राहू शकतात. सो हा जो इथपासून शिक्षणापर्यंतचा पार्ट आहे मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला MA इन एज्युकेशन
म्हणजे पहिलं तर मी घेईल बी एड, त्यानंतर एम एड किंवा एम ए इन एज्युकेशन, ओके, किंवा एम फिल इन एज्युकेशन. सो याचा सिलेबस आहे आणि त्या सिलेबसप्रमाणे तुम्हाला आपले जे टॉपिक जिथे कवर होतात ते वाचावे लागतील. यासाठी तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी असेल, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल, किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी असेल, किंवा इग्नूसुद्धा तुम्ही वापरू शकता. इग्नूचे मात्र हिंदी आणि इंग्लिशमध्ये राहतील. सो मित्रांनो, हा जो सिलेबस आहे तुम्हाला, याचे आता कोणी बाजारात गृहप्रमुख, सामाजिक न्याय विषय विभाग असं कवर लावलेलं पुस्तक देईल. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास करायच्या असतील तर पुस्तकांचे कवर बघून पुस्तकं घेऊ नका. सिलेबस बघा, सिलेबसमधले घटक बघा आणि ते घटक जिथे मॅच होतील तिथून ते सिलेबस तुम्हाला वाचायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. आणि म्हणून परीक्षेला समजून अभ्यास करणं, आणि म्हणून इथे फक्तच क्लास नाही तर एक मेंटॉरची पण तुम्हाला गरज आहे की जो प्रॉपर डिरेक्शननी तुमची जी प्रिपरेशन आहे, म्हणजे दॅट विल कीप मार्चिंग टुवर्ड द सक्सेस. ॲक्च्युअल ते झालं पाहिजे, परीक्षाभिमुख गायडन्स झालं पाहिजे. आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं आहे. आपापल्या परीने आता ज्यांचं BEd झालं आहे त्यांना माहीतच आहे कुठून घ्यायचं आहे. समाज कार्यासाठी मी तुम्हाला सांगेल BSW, MSW, त्यानंतर याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क, ओके, इथले सुद्धा तुम्हाला बुक्स वापरता येतील. बाकी मग नेटचा वापर बराच तुम्हाला करायचा आहे. शासकीय विविध योजना आहेत त्याचाही वापर करायचा आहे आणि त्याचं संकलन करून आता हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळा सिलेबस आहे जो तुम्हाला शासनाच्या विविध GR आहेत, त्यांचं जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आहे तिथे तो त्यातून तुम्हाला घ्यावा लागेल. तिसरा हा कंपोनंट यातला जो आहे तो सामान्य अध्ययनाचा आहे. सो जनरल स्टडीजला राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक हा कम्प्लिटली करंट बेस सिलेबस राहणार आहे. करंट बेस, तर यासाठी करंट क्रक्स नावाचं बुक आहे आपलं. ते तुम्हाला घ्यावं लागेल. त्यामध्ये इयरबुक आहे पूर्ण मागच्या 1 वर्षाचं आणि आत्ताचे अपडेटेड तुम्हाला मिळतील. सामान्य अध्ययनमधला बुद्धिमापन विषय हा घटक आहे. याच्यामध्ये मागचे राज्यसेवेचा जो CSAT आहे त्या लेवलचा हा प्रश्न याच्यामध्ये राहू शकतात. ओके, सो त्या लेवलची प्रिपरेशन आपल्याला करावी लागेल. याच्यासाठी तुम्हाला चोरमळे सरांचं बुक आहे किंवा सचिन ढवळे सरांचं बुक आहे. अगदीच बेसपासून करायचं आहे तर अनिल अंकलगी सरांचं आहे. ठीक आहे, हे इथं मी सांगितलं तुम्हाला. हे सागर कांबळे सरांचं आहे. ठीक आहे, सो हे झालं बुक्सच्या संदर्भानं. आणि याच्यासोबत आकार नोट्स आपल्या असणारच आहे प्रत्येकाच्या, ज्या तुम्हाला ऑनलाईन बॅच किंवा रेकॉर्डेड बॅच पेनड्राईव्ह कोर्स तुम्ही जॉईन कराल त्यावेळेला त्या अवेलेबल होतील. सो याची ही बॅच असणार आहे मित्रांनो आपली. असिस्टंट कमिशनर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या तीनही पदांची 81 पदांची जी जाहिरात आलेली आहे याची ही लाईव्ह बॅच आपली उद्यापासून 23 मेपासून चालू होत आहे. सो यामध्ये लाईव्ह कोर्स आहे आपल्याला, रेकॉर्डेड पण कोर्स आहे, त्यानंतर टेस्ट पण असणार आहे त्याच्यामध्ये आणि मॉक इंटरव्ह्यूसुद्धा असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट, आता कोणी फक्त गृहप्रमुख पदासाठीच फॉर्म भरत आहे तर त्यांना तेवढी बॅच पण लावता येईल. कोणी समाज कल्याण अधिकारी पदासाठी लावतं आहे त्यांना सेपरेट बॅच लावता येईल. कोणी ह्या 2 पदांसाठी ठेवलं तर त्यांच्यासाठी दोन्ही आहे. कोणी तिन्हीसाठी असेल तर तिन्ही पण लावू शकता. सो या बॅचच्या संदर्भातले सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. सो मी आधी जे सांगितलं तुम्हाला, ह्या तीनही पदांची इंटिग्रेटेड बॅच असेल. ओके, त्यानंतर फक्तच एखाद्यांना समाज कल्याण अधिकारी गट ब जे 22 पदं आहे त्यासाठी फक्त बॅच लावायची आहे तर ती बॅचसुद्धा अवेलेबल राहील जी 23 मेपासून आपली सुरू होत आहे. हे आपलं आकार फाउंडेशन संस्थेचं अँड्रॉईड ॲप आहे. याला स्कॅन करून तुम्ही ॲपला जाऊ शकता आणि ॲपमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील.
मी ही PPT लेक्चर झाल्यानंतर आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे त्याला शेअर करणारच आहे, किंवा तुम्ही याला असं स्टॉप करून सुद्धा स्कॅन करून ॲपला जाऊ शकता. पुढे आपण जाऊ. त्यानंतर गृहप्रमुख पदाची सुद्धा स्वतंत्र बॅच असणार आहे. कोणी असंही असू शकतं त्याने गृहप्रमुख पदासाठी पण भरले आणि असिस्टंट कमिशनर पदासाठी पण भरले, तर इंटिग्रेटेड पण ते लावू शकतात. सो गृहप्रमुख गट ब या पदाची 18 पदं आहे. याची सुद्धा ऑनलाईन बॅच आपली 23 मे पासनं चालू होत आहे, म्हणजे उद्यापासनं. इथे पण अँड्रॉइड ॲप दिलं आहे तुम्हाला. ओके. सो या बॅचच्या संदर्भानं तुम्हाला ॲपमध्ये जाण्याची काय प्रोसिजर असेल तर आकार फाउंडेशन नावानं गुगल प्ले स्टोअरवर, गुगल प्लेवर तुम्हाला जाऊन हे अशा पद्धतीचा लोगो असलेलं आकार फाउंडेशनचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर पुढची प्रोसिजर, ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला स्टोअरमध्ये जायचं आहे. असे कोर्स तिथे दिसतील. स्टोअरमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट युअर कोर्स, ऑल कोर्समध्ये तुम्ही जाऊ शकता. ऑल कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा कोर्स दिसेल. तिथे कंबाईन कोर्स पण दिसेल, समाज कल्याण अधिकारी गट बचाही कोर्स दिसेल. ओके. सिलेक्ट युअर कोर्समध्ये गेलं की पुढचं ऑप्शन आहे प्रेस, म्हणजे आता हा कोर्स इथे येईल तुम्हाला. असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर ग्रुप ए, ग्रुप बी आणि हाऊस मास्टर ग्रुप बी. ओके. त्यानंतर बाय नाव केलं की त्याच्या फीज आणि ते सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. सिलेक्ट युअर पेमेंट मोड, जे काय तुम्हाला पेमेंट मोड करायचं आहे, कार्डनं पेमेंट करायचं आहे, आणखी जे काय UPIनं करायचं आहे ते तुम्हाला करता येईल. काही विद्यार्थ्यांना ॲप सोयीचं नसेल तर आपली संस्थेची वेबसाईट आहे akarfoundation.org. इथे सुद्धा आपण हा कोर्स अवेलेबल केला आहे. ॲडमिशन सेक्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला. ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कोर्समध्ये जायचं आहे. ॲडमिशनला क्लिक केलं की तिथे ऑनलाईन कोर्स येईल. ऑनलाईन कोर्स आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनमध्ये गेलात, ऑनलाईन कोर्समध्ये गेलात, त्याच्यानंतर डिरेक्ट रिक्रुटमेंट असं ऑप्शन येईल आणि डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या खाली असिस्टंट कमिशनर अँड सोशल वेलफेअर बॅच इथे जायचं आहे. इथे ते कोर्स त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतील. पुढे आपण जातो आहे. याच्यानंतर हे याप्रमाणे इंटरफेस तिथला आहे, फीज आहे. त्यानंतर तुम्हाला जर वेबसाईटला सोयीचं नाही, तिथून ॲपला जायचं आहे, तर हा ॲपचं इथे QR पण दिलेला आहे. यावर तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट ॲपमध्ये जाऊ शकता. ॲपमध्ये पण तुम्ही ॲडमिशन करू शकता, किंवा इथे तुम्हाला वेबसाईटलाच पेमेंट करायचं तर हे वेबसाईटचे पण ऑप्शन इथे दिलेले आहेत. पुढे आपण जातो आहे. आता वेबसाईटमध्ये कसं आहे तर फी स्ट्रक्चर आहे, सिलेक्ट युअर पेमेंट मोड, सेंड रिसिप्ट ऑर पेमेंट, अशा पद्धतीने ही प्रोसिजर इथे राहील. ओके. चला. सो ही PPT मी परत इकडे आकार UPSC MPSC आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला डिटेल्स त्याच्याबद्दलचे मिळतील. हे आपले संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून बॅचच्या संदर्भानं माहिती घेऊ शकता, किंवा वेबसाईटला पण डिटेल्स दिलेले आकार फाउंडेशन ॲपवर सुद्धा संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. ओके. चला. त्यानंतर आपलं संस्थेची ही ॲक्टिव्हिटी रेग्युलर चालू असते. असे माहितीपूर्ण व्हिडिओज, नोटिफिकेशन्स किंवा जे काही अभ्यासपूर्ण लेक्चर्स आहेत ते तुमच्या पुढेपर्यंत यावेत यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे एक बेल आयकॉन असतं, त्याला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येईल आणि नवीन जे व्हिडिओज आहेत त्याचीही माहिती मिळेल. त्यानंतर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा संस्थेचं, आकार UPSC MPSC @आकार UPSC MPSC. यावर तुम्हाला समाज कल्याण या विभागाशी संबंधित ही जी पदं आहेत त्याचा अभ्यास साहित्य असेल, नोट्स असेल, टेस्ट असतील, या व्यतिरिक्त जनरल बरंचसं आहे, करंट अफेअर्स आहे, त्या संपूर्ण अभ्यासपूर्ण जे काही साहित्य आहे ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलं जाईल. सो थँक्यू सो मच मित्रांनो जॉईन केल्याबद्दल. हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्हाला काहीही अडचण गेली तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ज्यावर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता. सो तुमच्या यशस्वी तयारीसाठी आणि जी काही ड्रीम पोस्ट आहे ज्याची तुम्ही तयारी करत आहात ते तुम्हाला मिळावं यासाठी टीम आकार तुम्हाला ज्या रोलमध्ये मदतीची आवश्यकता आहे त्या रोलमध्ये मदत करण्यासाठी कटिबद्ध असेल. मग सगळ्यांना यशस्वी तयारीच्या शुभेच्छा देतो. पुढील लेक्चरमध्ये आपली भेट होईल. थँक्यू सो मच.
जा